घेणार आहोत विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। इम्तियाज जलील यांची इंडिया आघाडीसोबत जाण्याची इच्छा, एमआयएमला किती जागा द्यायच्या ते तुम्ही ठरवा, जलील यांचं वक्तव्य। समाजाची जाण असणारे लोक सोबत येत असतील तर वरिष्ठांची चर्चा करू, जलील यांच्या इंडिया आघाडीसोबत येण्याच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचं घोषवाक्य ठरलं, एकजूट महाराष्ट्रासाठी, विकासासाठी आणि कल्याणासाठी। महायुतीच्या मेळाव्यात प्रसाद लाड यांची घोषणा। संदीपान भुमरेंच्या पैठण विधानसभेवर भाजपचा दावा, महायुतीमध्ये पैठणची जागा भाजपला मिळावी, सुनील शिंदेंची मागणी। भाजपनं दावा केल्यानं शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार। राज्यामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री बसवायचा आहे, महायुतीचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी वाटेल ती तडजोड करू, तर जागा वाटपामध्ये कुठलीही ठिणगी पडणार नाही, नितेश राणे यांच्याकडून विश्वास व्यक्त। अशा काही जागांवर चर्चा होतेच, तिन्ही नेते देतील, जागा वाटप करताना वाद होऊ देणार नाही, महायुती म्हणून लढणार। जागा वाटपाबाबत मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। राजापूर लांजा विधानसभेसाठी किरण सामंत इच्छुक, ठाकरे गटाच्या राजन साळवींना किरण सामंत टक्कर देण्याची शक्यता। किरण सामंत उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू। विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून काँग्रेसला चांगला प्रतिसाद, 288 मतदारसंघातून 2,500 पेक्षाही जास्त अर्ज प्राप्त। काँग्रेसचे 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा, जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली, तर काही दिवसांपूर्वीच हिरामण खोसकर देखील शिंदेंना भेटले होते। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या 16 ऑगस्टला मुंबईत मेळावा, महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित असणार।